पर्सेंट आरक्षण भेटलं आहे 10% मराठा समाजला. आता तुम्हाला काय आहे, असं कोणाला श्रेय द्यायचं? साहजिकच आहे, याचं संपूर्ण श्रेय हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI या महायुती सरकारचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या सर्व आमदार आणि खासदार आणि मराठा समाजाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना याचं श्रेय देण्यात. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल सर्व सरकारचे प्रयत्न होते, परंतु मनापासून आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी जर खरे प्रयत्न कोणाचे झाले असतील ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारचेच झालेले आहेत. कारण नुसतं आरक्षणाचं विधेयक काढणं किंवा आरक्षण विधानसभा आणि विधान परिषद मंजूर करून घेणं म्हणजे ते टिकत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यासाठी टिकणारं आरक्षण म्हणजे काय, तर मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या कशा पद्धतीने मागास आहे हे सिद्ध करणं, आणि हे सिद्ध करण्यासाठी 4 लाख प्रगणक या महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राबत होते, घराघरात पोहोचत होते, पाहणी निरीक्षण करत होते. आणि हा डेटा जो आहे, हा एम्पेरिकल डेटा गोळा करून खऱ्या अर्थाने आज 84% मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झालेलं आहे. हो, नक्कीच हा मोठा काळ होता आणि आता देखील हे आरक्षण सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने टिकेल यासाठी खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष देऊन होते, असे जर तुम्ही विधान परिषद बोलताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, स्वतः अजितदादा पवार लक्ष देऊन होते. या अर्थाने या मंत्रिमंडळाने जबाबदारी वाटून घेतली होती की प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर 4 लाख कर्मचारी, अगदी तलाठ्यांपासून, ग्रामसेवकांपासून, प्रगणकापासून, तहसीलदार, ग्रामपंचायत पासून सर्व हे राबत होते आणि हे शिक्षकांपासून सर्व राबत होते, डेटा गोळा करत होते. मागासवर्ग आयोगाने हा डेटा गोळा केल्यानंतर त्याचं विश्लेषण व्यवस्थित केलेलं आहे, याची पाहणी एक नेता करत होता. तर दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत हे कोर्टात कसं टिकेल त्यासाठी सर्व आजी माजी न्यायाधीशांना बरोबर घेऊन कोर्टात टिकणारं आणि संविधानात ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे 34A असेल किंवा 15A, B, K यानुसार हे आरक्षण कसं देता येतं. एखाद्या विशिष्ट समाजाची परिस्थिती कालांतराने जर मागास होत असेल शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या, तर अशा प्रवर्गाला आपण आरक्षण देऊ शकतो. आज तामिळनाडू असेल, बिहार असेल, कितीतरी राज्यामध्ये आज 70%च्या पुढे आरक्षण गेलेलं आहे. आणि हा सगळ्या पद्धतीने अभ्यास करून हे टिकणारं आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार, आणि त्यासाठी आज 20 तारखेला विशेष अधिवेशन घेऊन त्या पद्धतीचा निर्णय दोन्ही सभागृहामध्ये पारित करून घेतलेला आहे. मराठा आरक्षणामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला भेटलेले आहे. तुम्ही काय सांगणार, कोणाला श्रेय द्यायला पाहिजे? खऱ्या अर्थाने सर्व मराठा समाजाचा आज आनंदाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी दसरा मेळाव्याच्या जाहीर सभेमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शपथ घेऊन त्यांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देईन, आणि आज तो दिवस आलेला आहे. त्यामुळे खरोखर याचा पूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब